म्हणकारे जन कारे मना म्हणकारे मन कारे जना मनकारे मन सारे जन मनकारे मन सारे जन श्री विठ्ठलाचे नामाने श्री विठ्ठलाचे नामाने सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाने श्री विठ्ठलाचे नामाने श्री विठ्ठलाचे नामाने भोलेनाथ भगवान की भगवान परमात्म्याचं नाव हे मंगलकारक आहे. मंगलकारक खूप एक गोड श्लोक आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानाम यो वियप्पिताः. काय म्हणतात या श्लोकाचा काय अर्थ आहे? कसंय भगवान परमात्म्याचं नाव तर पवित्राणाम पवित्रम यो, जगातल्या ज्या काही पवित्र गोष्टी आहेत पण त्या पवित्राला पवित्र करणारं भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याचं नाव आहे. गंगेमध्ये स्नान करतो आपण. गंगेमध्ये का बरं स्नान करतो? गंगेमध्ये स्नान का करतो आपण? बरं काय मिळतं गंगेमध्ये स्नान करून? पवित्र होतो आपण. बरोबर आहे. याचा अर्थ गंगेचं पाणी आम्हाला पवित्र करतं, पण त्या गंगेच्या पाण्यालाही पवित्र करणारा तो भगवान परमात्मा आहे. या जगामध्ये मंगल करणाऱ्या काही गोष्टी आहेत, पण त्या मंगलालाही मंगल करणारा माझा भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याचं नाव आहे. आणि त्यामुळे कोणत्याही कार्याच्या आरंभी त्याकरता भगवान परमात्म्याचं मनुष्यानं स्मरण करायचं असतं. कोणत्याही कार्याच्या आरंभी देवाचं नाव घ्या आणि देवाचं नाव घेऊन सुरुवात करा. कधीच तुमच्या कार्यामध्ये काही येणार नाही, अडथळा येणार नाही, कदापिच येणार नाही कोणताच अडथळा. आणि कदाचित आलाच अडथळा तर ईश्वर त्याच्यातून सुखरूप तुम्हाला काय करेल? बाहेर काढून नेईल, बाहेर काढून नेईल. पण आमचं दुर्दैव आहे की आम्ही देवाच्या नावानं सुरुवात करत नाही. कोणत्याच कार्याची सुरुवात आम्ही देवाच्या नावानं करत नाही. कोणतंही कार्य असेल, घराच्या बाहेर जायचंय, पाऊल टाका. पाऊल टाकायचंय, देवाचं नाव घ्या. इतकी ताकद आहे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. काही मोजके मुद्दे सांगतो, लक्षात येईल. वेळ माझ्याकडे अत्यंत कमी आहे. मला डॉट 8:45 इथून निघायचंय. माणेखिंडला मला पोहोचायचंय, तिथे कथा आहे. त्यामुळे काय भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात ताकद आहे बघा. पाणी पिताना तुम्ही पाणी पिता की नाही? पाणी पितो आपण. ते पाणी पित असताना जर तुम्ही देवाचं नामस्मरण घेतलं तर त्या नामात इतकी ताकद आहे की ते पाणी पाणी राहणार नाही, तीर्थ होऊन जाईल. ते येतंय ना लक्षात मी काय बोलतो ते? जर पाणी पिताना देवाचं नामस्मरण केलं तर ते पाणी पाणी राहणार नाही, ते काय होऊन जाईल? तीर्थ होऊन जाईल, तीर्थ. अजून बोलतो ऐका. रस्त्यानं चालता तुम्ही, रस्त्यानं चालताय आणि रस्त्यानं चालताना जर तुम्ही देवाचं नामस्मरण घेतलं तर ते रस्त्याचं चालणं राहणार नाही, ती तुमची पदयात्रा बनून जाईल. पदयात्रा, वारी घडेल, पदयात्रा होऊन जाईल ती. लक्षात ठेवा, पदयात्रा घडून जाईल. जेवण करताय तुम्ही, जेवण, आणि जेवण करताना जर तुम्ही देवाचं नामस्मरण घेतलं तर ते जेवण जेवण राहणार नाही, तो प्रसाद बनून जाईल. प्रसाद काय बनून जाईल? प्रसाद बनून जाईल. स्नान करतो आपण, मग स्नान करताना जर देवाचं नामस्मरण घेतलं तर ती आंघोळ आंघोळ राहणार नाही, ते स्नान स्नान राहणार नाही, ते गंगेचं स्नान घडेल. गंगेचं स्नान, गंगेचं. झोपताना देवाचं नामस्मरण घेतलं किंवा झोपेमध्ये देवाचं नामस्मरण घेतलं तर ती झोप झोप राहणार नाही, समाधी होऊन जाईल ती समाधी. हे कायम लक्षात ठेवा. म्हणून ईश्वराच्या चिंतनामध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि म्हणून आजच्या या कथेलाही आपण आरंभ करताना त्या ईश्वराचं 2 मिनिटं चिंतन करूयात, देवाचं नामस्मरण करूयात आणि आजच्या कथेला आरंभ करूया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो